नमस्कार मित्रांनो, मी राजशेखर परब आणि आपण पाहतात जनसामान्यांचा बुलंद आवाज रायगड टुडे मराठी। खालापूरमध्ये 1.5 लाख रुपयांची लाच घेताना महावितरण सहाय्यक अभियंता रंगेहात जाळ्यामध्ये। व्यवसायासाठी ट्रान्सफॉर्मर बसवून देण्याचे एस्टिमेट तयार करण्याच्या बदल्यात 1.5 लाख रुपयांची लाच स्वीकारताना महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या सहाय्यक अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केलेली आहे। योगेश ताकाजी देसाई वय 40 असे या अटक करण्यात आलेल्या लोकसेवकाचं नाव असून तो चौक येथील सेक्शन 2 येथे कार्यरत आहे। नेमकं प्रकरण काय, नेमकी घटना काय जर आपण सविस्तर पाहूया। तक्रारदार पाली बुद्रुक तालुका खालापूर येथील गट नंबर 25 प्लॉट नंबर 5 या ठिकाणी व्यवसायासाठी 200 kV वॅट क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर बसवायचे होते। याचे एस्टिमेट तयार करून देण्यासाठी सहाय्यक अभियंता योगेश देसाई यांनी 1,70,000 रुपयांची लाच मागितली होती। तक्रारदाराने या प्रकरणी 5 मार्च 2026 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रायगड अलिबाग यांच्याकडे तक्रार नोंदवली होती। एसीपीने 9 मार्च रोजी सकाळी तक्रारीची पडताळणी केली असता देसाई यांनी तडजोडी नंतर 1.5 लाख रुपये स्वीकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झालेले आहे। एसीपीचा सापळा आणि कारवाई आज 10 मार्च 2026 रोजी दुपारी चौक सेक्शन 2 च्या कार्यालयात एसीबीने आपला सापळा रचला। दुपारी 1:36 सुमारास तक्रारदाराकडून 1.5 लाख रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताना देसाई यांना पंचांसमोर रंगेहात पकडण्यात आले। या प्रकरणी खालापूर पोलीस ठाण्यात दैनंदिन नोंद क्रमांक 34/2026 नुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे। ही कारवाई ठाणे परिक्षेत्र पोलीस अधीक्षक शिवाजी पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक भगवान सोनावणे आणि सुहास शिंदे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आलेली आहे। सापळा पथक पोलीस उप अधीक्षक सरिता भोसले, पोलीस निरीक्षक निशांत धनवडे आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांच्या समवेत ही कारवाई करण्यात आलेली आहे। एसीबीचे आव्हान, कोणत्याही शासकीय कामासाठी लोकसेवकाने जर लाचेची मागणी केल्यास त्वरित 1064 या टोल फ्री क्रमांकावरती आपण कॉल करायचा आहे किंवा 9930997700 किंवा 8087821064 या व्हॉट्सअप क्रमांकावरती संपर्क साधून आपण लाचलुचपत विभागाला आपल्या तक्रारीची नोंद करू शकता। आजच्या न्यूज अपडेट मध्ये इतकंच। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।